अरे वा, आज मेथीची भाजी. चल मी पण तुला निवडायला मदत करते. गेला का ग विश्वा? हो, आत्ताच गेला. खूप दिवसांनी भेटलो ना आम्ही, म्हणून आज काय त्याच्या गप्पा थांबतच नव्हत्या. अगं खूप दिवसांनी असे निवांत भेटलात ना तुम्ही म्हणून. हो आई. आई तुला सांगू, विश्वा जेव्हा मला जयंतच्या घरी भेटायला यायचा ना, तेव्हा ना मनात सारखी भीती असायची. कोणीतरी आपल्यावर सतत लक्ष ठेवतंय, हे फिलिंगच खूप वाईट आहे ग. पण आज आम्ही खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, त्यामुळे त्यालाही आज किती बोलू आणि किती नाही असं झालं होतं. त्याच्याशी बोलून तुला पण बरं वाटलं ना? हो, म्हणजे त्याच्याशी बोलून मला नेहमीच छान वाटतं. आई अगं, जयंतच्या घरी राहत असताना तो एकच तर सपोर्ट होता माझा. खरं सांगायचं तर जयंतसारख्या विचित्र माणसासमोर ना कुणीही हार मानली असती. आपल्या मैत्रिणीला एकटं सोडून गेला असता. पण विश्वाने तसं नाही केलं. तू माझा खरा मित्र आहे. तू तुझा खरा मित्र आहे हे कळल्यावर आम्हालाही आता बरं वाटतंय ग. अगं पण आता आपण विश्वाबद्दल काय गप्पा मारत बसलोय? मला सांग, बाबा कुठे गेलेत? कुठे म्हणजे फॅक्टरी? काय काय झालं? जानू, तुझ्या बाबांची कंपनी सुद्धा माझ्याच हातात आहे. त्यांचा मेन इन्व्हेस्टर आहे मी तुम्हा सगळ्यांना या आयुष्यातून उठवू शकतो. काय ग, एवढी काळजीत का दिसतेस? अगं, बाबांच्या फॅक्टरीत जयंत सुद्धा इन्व्हेस्टर आहे ना. त्या दिवशी ना तो मला, मी त्याला सोडून जाऊ नये म्हणून तो आपली फॅक्टरी बंद पाडेल अशी धमकी देत होता. त्याने असं काही केलं तर आई? आता तर तो जेलमध्ये आहे ना, असं कसं करेल? नाही, पण आपण यांना फोन करून बघूया का? हो चालेल. आई, नाही लागला का ग फोन? नाही. मला ना खूप टेन्शन येत आहे. तो जयंत खरंच जेलमधून सुटून बाहेर आला असेल तर? त्याने आपल्या फॅक्टरीला काही केलं तर? जानू अगं, ते बाबा, नीलांबरी वहिनी सगळी हद्द पार केली आहे. यावेळी मी सोडणार नाही त्यांना. चिठ्ठी नक्की वाचा. त्या माणसाने चिठ्ठी दिली होती मला. नक्की वाच असं सांगितलं. नक्की वाच असं सांगितलं होतं काय? संपतराव गाडे पाटील, भावना आणि सिद्धू यांचा हेलिकॉप्टर क्रॅश नीलांबरी वहिनींमुळे झाला. ज्या दिवशी तो ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर लगेचच अंतिम संस्काराची तयारी केली होती. आणि ती तयारी नीलांबरी वहिनींनी केली होती. हे सगळं नीलांबरी वहिनींमुळे झालं. जर यातलं लिहिलं खरं असेल तर नीलांबरी वहिनी तुम्हाला सगळ्यांसमोर सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. पण त्याआधी चिठ्ठी कोणी लिहिली आहे हे कळायला पाहिजे. त्या माणसाकडे ठोस पुरावे आहेत काहीतरी. बाबा, काय झालं? काळजीत का दिसताय? बाबा सांगा ना, काय झालंय नक्की? फॅक्टरीमध्ये नक्कीच काहीतरी इश्यू झालाय ना? नाही, मला माहिती आहे फॅक्टरीमध्ये तो जयंत इन्व्हेस्टर आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. पण काय झालंय सांगा ना मला. तुम्ही दोघी शांत व्हा जरा. इतकं काही मोठं नाही घडलेलं. आपण काय घडलंय ते सांगा तरी. लक्ष्मी, वाईट वाटतंय एका गोष्टीचं. म्हणजे असं काहीतरी होणार याची अपेक्षा होतीच मला. जो माणूस आपल्या जानूसारख्या गोड मुलीचा इतका छळ करतो, तिला इतका त्रास देतो, त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? मला राहवलं नाही म्हणून मी फॅक्टरीत गेलो आणि अपेक्षित तेच घडलं. आजपासून आपल्या फॅक्टरीचे दरवाजे माझ्याकरता कायमचे बंद झाले. काय?
सगळं माझ्यामुळे होतंय. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्या बाजूनी संकटांना सामोरं जावं लागतंय. जानू अगं काहीतरीच काय बोलतेस. तुझ्यामुळे काहीही घडलेलं नाहीये. तू असा विचार सुद्धा करू नकोस ग. हा बाहो, पण खूप कष्टाने तुम्ही ही फॅक्टरी उभी केली होती. आता त्याच फॅक्टरीची दारं तुमच्यासाठी कायमची बंद झाली आहेत. मला खूप गिल्टी वाटतं या सगळ्यामुळे. वेडी आहेस का तू? हे असे विचार मनात नको आणूस. जे गुन्हेगार आहेत त्यांच्या मनात अपराधी भावना यायला पाहिजे, तुझ्या नाही. तू काही चुकीचं वागली नाहीयेस. उलट जर आमच्यासाठी तू आणखीन त्रास सहन करत राहिली असतीस ना, तर आई बाबा म्हणून आम्हाला खूप वाईट वाटलं असतं. तू जे केलंयस ते योग्य केलंयस. आणि एक सांगू का तुला, अगं तुझे बाबा खूप खमके आहेत. ते यात पण काहीतरी मार्ग काढतीलच. लक्ष्मी, मार्ग काढतीलच नाही, मार्ग काढलाय. बघ, काय केलं ते सांगतो. मी जय ना म्हणजे जय खानोलकरांना फोन केला. ते पण हो तेच. त्यांना मी म्हटलं खानोलकर साहेब, नाहीतरी तुम्ही मला आमच्या पेटंटची रॉयल्टी देताच आहात, तर मला एक विनंती करायची आहे. आणि जे काही घडलं, जयंतनी जे काही केलं ते सगळं त्यांना सांगितलं. जयंत तसं का वागतोय हेही त्यांना सांगितलं. आणि त्यांना विनंती केली की समजा मला त्यांच्या कंपनीत कन्सल्टंट म्हणून त्यांनी नोकरीवर ठेवलं तर हे ऐकून ते म्हणाले, काय बोलताय काका तुम्ही, हे पेटंट तुमचं आहे, या क्षेत्रातला तुमचा अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नोकरी काय मागताय, तुम्ही मला पार्टनर म्हणून जॉईन व्हा. त्यांनी मला पार्टनरशिप देऊ केली आहे. म्हणाले उद्यापासून तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकता. अगं बाई, खरं की काय? हो हो. बाबा, अहो किती आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. खरंच तुम्ही खूप भारी आहात. तुमच्या जागी जर का दुसरं कोणी असतं ना, तर खचून गेलं असतं. पण तुम्ही अजिबात हार मानली नाहीत. पण तरीही एक सांगू का, पण बाबा, फॅक्टरी तर तुमच्या आयुष्यातलं खूप मोठं स्वप्न होतं. आणि आता तीच तुमच्या हातातून कायमची गेली. बरोबर आहे तुझं जानू. आणि म्हणूनच जे घडलं ते अपेक्षित होतं तरी सुद्धा त्रास होतोय, वाईट वाटतंय. आणि लक्ष्मी, सगळ्यात जास्त वाईट मला या गोष्टीचं वाटतंय की जेव्हा आपल्या वरदला हे समजेल तेव्हा त्याला खूपच दुःख होईल का. पण ठीक आहे, असे अनेक प्रसंग येतात, पण आपण कधी हरायचं नाही. आपण पुढे जात राहायचं आयुष्यात. आणि एका गोष्टीबद्दल मला खात्री आहे की जे आपलं असतं, आपल्या हक्काचं असतं, ते आपल्याला कधी ना कधीतरी पुन्हा मिळतंच. आणि तसंच होणार आहे. अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होईल की आपली फॅक्टरी पुन्हा एकदा आपल्याला मिळेल, नक्की मिळेल. तथास्तु. तुझे बाबा अगदी बरोबर बोलतायत. जे वाईट घडलंय त्याचा विचार नको करूया. जी चांगली बातमी बाबांनी आणली आहे ना, ती साजरी करूया. देवासमोर साखर ठेवते. तुम्ही पण हातपाय धुवून घ्या, चहा टाकते. हो जानू, आलोच. जयंत इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. तो हर तऱ्हेने आईबाबांना त्रास देत राहणार. ह्याला कसं थांबवू मी?